सोमवार दिनांक 26 मे 2025 पासून इयत्ता 11वी सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस 2025 प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी व अर्ज भरणे सुरू होत आहे. त्यामुळं विद्यार्थी आणि पालक पुन्हा एकदा उद्यापासून सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतील. उद्या फॉर्म नंबर 2 म्हणजे फॉर्म नंबर 1 आणि फॉर्म नंबर 2. फॉर्म नंबर 2 पसंती क्रमांक आहे महाविद्यालयाचा. त्यामध्ये आणखीन काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत की उद्या आता प्रत्यक्ष तुम्हाला ते करावं लागणार आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करत आहे. माझी खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडेल. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि जागृत पालक. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टीच्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट अशी आहे की कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रमांक यासाठी पुन्हा एकदा थोडक्यात मार्गदर्शक सूचना काय आहेत, म्हणजे कशा पद्धतीनं ते केलं पाहिजे, निवडलं पाहिजे ते. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की एकाच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेज उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जर अनुदानित विनाअनुदानित तुकडे असतील तर त्यांच्या आणि माध्यम अनुदानाचा प्रकार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारात घ्याव्या लागणार आहेत. त्यावेळेस त्यासाठी जे काही कोड दिलेले आहेत ते कोड तुम्हाला उद्या प्रत्यक्ष महाविद्यालयाच्या नावाच्या समोर किंवा तिथं लिहावे लागणार आहेत सिलेक्ट करत असताना. आणि त्यामुळं तिथं अडचण होऊ नये. एखादी चूक झाली फॉर्म सबमिट केल्यानंतर लक्षात आली तर ती सुधारणं थोडंसं अवघड होणार आहे. आणि त्यामुळं पुन्हा एकदा ह्या गोष्टींची माहिती, म्हणजे तुकडी कोड कसा भरला जातो शाळेत, म्हणजे ज्युनियर कॉलेज उच्च माध्यमिक विद्यालयाचं किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचा कोड कसा भरला जातो काय, ह्या गोष्टी आपण इथं आज समजून घेणार आहोत. आपण आता सुरू करूया. पसंती क्रम आणि इथं आपण पसंती क्रम ठरविण्यासाठी मार्गदर्शक सूचना ओझरता आपण बघूया. पसंती क्रम निश्चित करताना त्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे मागील कट ऑफ, म्हणजे गेल्या वर्षी प्रत्येक प्रवर्गामध्ये जे काही कट ऑफ असणार आहे, शेवटचे गुण आपण म्हणूया किंवा पर्सेंटेज, ते तुम्हाला पाहायला मिळतील. आपणास मिळालेले गुण, तुम्हाला आता मिळालेले गुण पर्सेंटेज, हवे असलेली शाखा आर्ट्स कॉमर्स सायन्स यापैकी कोणती, शुल्क तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. माध्यम मीडियम जे असणार आहे ते माध्यम कोणतं आहे, अनुदानाचा प्रकार, 5 अनुदानाचे प्रकार यापूर्वी त्यावर एक व्हिडिओ तुम्हाला काढलेला आहे, तो पुन्हा एकदा बघू शकता. आणि शिकवले जाणारे वैकल्पिक विषय, म्हणजे 11वी प्रवेश घेताना विषयाची निवड हा एक प्रकार सगळ्यात महत्वाचा आहे की कोणते विषय निवडले पाहिजेत. हा तुमचा जो इंटरेस्ट असणार आहे, तुम्हाला कशात करिअर करायचं आहे त्यावर ते प्रामुख्याने अवलंबून असणार आहे. निवासापासूनचं अंतर, जे महाविद्यालय तुम्ही प्रेफरन्सने देणार आहात त्याचा विचार करणं गरजेचं आहे. सोय, जाण्या येण्याची सोय आहे का, वसतिगृहाची सुविधा आहे का, क्रीडांगण आहे का, किंवा इतर बाबी जे आहेत यापूर्वी आपण व्हिडिओ स्वतंत्र काढलेला आहे. साकल्याने विचार करूनच पसंती क्रम ठरवणं गरजेचं असणार आहे. विद्यार्थ्यास प्रवेशासाठी त्याच्या पसंतीनुसार किमान 1 ते 10 उच्च माध्यमिक विद्यालयांचे पसंती क्रम देता येतील. म्हणजे इथं तुम्हाला एक कमीत कमी आणि कमाल 10 पर्यंत तुम्हाला नावं देता येतील. आता हा डिसिजन तुमचा आहे, तुमच्या टक्केवारीवर अवलंबून आहे. आणि तुम्ही कोणत्या एरियामध्ये प्रवेश घेऊ शकताय, तिथं त्या महाविद्यालयाचं गेल्या वर्षीचा कट ऑफ आणि तुम्हाला मिळालेले गुण, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती यादी तुम्हाला तयार करावं लागेल. म्हणजे मॅक्झिमम एका वेळी तुम्ही जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांची, ज्युनियर माध्यमिक विद्यालयांची नावं तुम्ही देऊ शकता. पण इथं अट एक आहे की प्रथम पसंती क्रमानुसार प्रवेश मिळाल्यास प्रवेश घेणे सक्तीचे असेल. म्हणजे 1 नंबर जिथं टाकलेला आहे तिथंच तुम्हाला जर प्रवेश मिळाला पहिल्याच फेरीमध्ये तर तुम्हाला प्रवेश घेणं बंधनकारक आहे. नाही घेतला तर ओपन टू ऑल यामध्ये तुम्हाला जावं लागेल. मध्ये आधी तुम्हाला इतर ज्या फेऱ्या असणार आहेत त्यामध्ये कुठेही चान्स मिळणार नाही. पसंती क्रम ठरविण्यासाठी अगोदर शाखा व माध्यम निश्चित करा. म्हणजे तुम्हाला नेमकं कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, तुम्हाला कशामध्ये करिअर करायचं आहे, आणि मग त्यासाठी आवश्यक असणारं माध्यम कोणतं आहे याचा विचार करा. आणि मग त्यानंतर महाविद्यालयाची आणि मग इतर गोष्टींचा विचार करा.
त्यानंतर येणाऱ्या यादीतील आपणास योग्य वाटत असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी तयार करा. मागे सांगितले असे 10 ते 15 नावं तयार करा. त्यातनं मग सिलेक्ट करत करत एखादा कमी कमी करत 10 पर्यंत तुम्ही येऊ शकता. त्यामधील सर्वात योग्य पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्रथम घेऊन त्याप्रमाणे क्रम काळजीपूर्वक ठरवा व नंतरच ऑनलाईन पसंती क्रम नोंदवा. म्हणजे कागदावर तुम्हाला मी गेल्यावर सांगितलं की ती 10 नावं ही क्रमानं काढा. हे सगळ्या गोष्टींचा विचार करून काढा आणि मगच ऑनलाईन भरा. म्हणजे तो कागदावर तुमचं वर्कआउट तुम्ही करा आणि त्यानंतर ते कागदावर असू द्या. पुन्हा चुका व्हायला नको. त्या दृष्टिकोनातून काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या विद्यालयात आपणास प्रवेश घ्यावायचा नाही अशा उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रमांकामध्ये समावेश करू नये. म्हणजे तर तुम्हाला जायचंच नाही, ज्या वाटेलाच जायचं नाही तर त्या वाटेचा विचार करण्याची गरज नाही. मग त्या महाविद्यालयाचा अजिबात विचार करू नका. म्हणजे तुमच्या स्पर्धेतून एक एक महाविद्यालय कमी होणं गरजेचं असणार आहे. प्रत्येक फेरीला पसंती क्रम बदलण्याची मुभा असल्यामुळे प्रत्येक फेरी स्वतंत्र असणार आहे. मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे आणि पालकांनी पण याकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे पहिल्या फेरीवरनं दुसऱ्या फेरीमध्ये जात असताना प्रत्येक फेरीला तुम्हाला शाखा निवडता येते. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स पैकी एक. तुमचा पसंती क्रमांक देखील तुम्हाला बदलता येतो. म्हणजे विषय देखील तुम्हाला बदलता येतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतात. यासाठी मात्र तुम्हाला तुमचा कन्संट देणं, प्रत्येक फेरीला तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये सहभाग घेतोय असं नोंदवावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला तिथं विचारात घेतलं जात नाही. पसंती क्रम ठरवताना मागील फेरीचा कट ऑफ तपासणं गरजेचं आहे. म्हणजे पुढच्या फेरीमध्ये जाण्यापूर्वी पाठीमागचा कुठल्या शाखेला जाणार आहात, कोणती महाविद्यालय तुम्ही निवडलेली आहेत, त्यावरनं मागचा कट ऑफ काय असणार आहे आणि मग मला तिथं प्रवेश मिळेल का नाही, तुमचा प्रवर्ग काय आहे, यावर एक व्हिडिओ कॅटेगरीचा मी काढणार आहे पर्सेंटेजचा, तो उद्यापर्यंत येईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजेत आणि हे ऑन पेपर घ्या. सराव कागदावर होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर यासाठी वेब पोर्टल नो युअर इलिजिबिलिटी या सुविधेचा वापर करा. म्हणजे वेब पोर्टलवर गेला तर तुम्हाला तिथं नो युअर इलिजिबिलिटी यावर क्लिक केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तिथं पाहायला मिळतील. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच फॉर्म, पसंती क्रमांक आणि ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात करा. सर्व 10 पसंती क्रम भरलेच पाहिजेत असे नाही. तसे शक्य नसल्यास 10 पेक्षा कमी पसंती क्रम दिले तरी चालतील. अर्थात हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या मनामध्ये जर कुठंतरी शंका वाटत असेल तर तिथं 10च्या 10 महाविद्यालय लिहा आणि तुम्हाला खात्री असेल तर फार जास्त महाविद्यालय लिहिण्याची काही आवश्यकता नाही. परंतु महाविद्यालयाचा उल्लेख असणं केव्हाही ते चांगलं असणार आहे. एकाच उच्च, हे खूप महत्वाचं आहे पहा, एकाच उच्च माध्यमिक विद्यालयातील शाखा, म्हणजे एकच उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय आहे, तिथं शाखा, अनुदान प्रकार, माध्यम विचारात घेऊन त्याला स्वतंत्र सांकेतिक कोड दिलेले आहेत. म्हणजे एकच उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय आहे, शाखा एकच आहे, पण त्यामध्ये अनुदानाचे वेगळे प्रकार पाहायला मिळतात, माध्यमं वेगळी पाहायला मिळतात. अशांच्या बाबतीमध्ये स्वतंत्र कोड दिलेले आहेत. ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला प्रत्यक्ष भरायचे आहेत. त्यामुळे एकाच विद्यालयात शाखा, अनुदान प्रकार, माध्यम यानुसार एकापेक्षा अधिक कोड असू शकतात. त्यामुळे विद्यालय शाखा कोड निवडताना दक्षता घ्या. हे खूप महत्वाचं आहे आणि पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला ते कळेल की किती ते महत्वाचं असणार आहे. हे पहा, उच्च माध्यमिक विद्यालय तुकडी कोडची रचना ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. सोपं आहे, पण भरताना एक चूक झाली तर अडचण होऊ शकते. विद्यालयाचा कोड 9 अक्षरे असं म्हटलंय. म्हणजे एकूण कॅरेक्टर जे असणारे आहेत इथं जे दिसत आहेत ते 9 आहेत. म्हणजे कुठल्याही विद्यालयाचं कॅरेक्टर मोजले तर ते 9 पेक्षा जास्त असणार नाहीत. त्यात अक्षरे व अंक यांचा समाविष्ट केलेला तुम्हाला पाहायला मिळेल. उदाहरणार्थ त्यांनी म्हटलंय पुणे. आता इथं पुणे घेतलंय, तुम्हाला त्या एरियात जायचं आहे तर विज्ञान अनुदानित इंग्रजी माध्यम असं असेल. म्हणजे सायन्सला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, ग्रँटेबल आहे आणि तुम्हाला माध्यम जे निवडायचं आहे ते इंग्रजी माध्यम निवडायचं असेल तर मग मात्र इथं तुम्ही PN, म्हणजे ते कुठलं असणार आहे, PN साधारणतः पुणे असेल. ह्या किंवा कला विना अनुदानित उर्दू माध्यम, त्यासाठी हा कोड तुम्हाला असा लिहावा लागेल. आता हे याचा नेमका अर्थ काय आहे ते इथं तुम्हाला लक्षात येईल. उच्च माध्यमिक विद्यालयांना
दिलेल्या कोडची रचना म्हणजे इथं जे दिलेले आहे त्याची रचना काय आहे, त्याचा अर्थ काय हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. हे 9 कॅरेक्टर्स असणारे आहेत. पहिली जी दोन असणारी आहेत लक्षात घ्या, एकूण 9 आहेत हे. 9 मध्ये पहिले जे दोन आहेत इथं पीएन जर विचारात घेतलं तर ते कुणाशी पुणेशी असणार आहे. म्हणजे क्षेत्र कोणतं आहे, कोणत्या क्षेत्रात तुम्ही प्रवेश घेताय ते तिथं असणारं आहे. बरोबर आहे. त्यानंतर पुढं 1 2 3 4 चार हे ब्लॉक आहेत पहा, तो विद्यालयाचा कोड असणार आहे. म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालय असेल किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचा कोड 1023, इथं तुम्हाला तो कोड लिहायचा आहे. ज्या क्षेत्रात तुम्ही प्रवेश घेताय तिथल्या कॉलेजचं नाव वाचल्यानंतर तिथं कोड नंबर तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. ते 4 डिजिटमध्ये असणार आहे. म्हणजे 6 अंक झाले, आता राहिले 3. पुढचा एक जो असणार आहे इथं यस पाहिला तर तो सायन्स असेल आणि इथं खाली ए असेल तर तो आर्ट्स असणार आहे. म्हणजे शाखा ते सांगतं. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा जो असणार आहे जी किंवा इथं एन, जी याचा अर्थ तो अनुदानाचा प्रकार असणार आहे, ग्रँटेबल. आणि एन याचा अर्थ नॉन ग्रँट असणार आहे. म्हणजे अनुदानाचा प्रकार कोणता आहे हे पण तुम्हाला लिहावं लागणार आहे, लक्षात घ्या. ई म्हणजे माध्यम इंग्रजी आणि यू म्हणजे उर्दू. म्हणजे शेवटचा ब्लॉक जो 9th असणार आहे तो माध्यम. म्हणजे हे जे 9 कॅरेक्टर्स असणारे आहेत ती या ठिकाणी भरत असताना पहिल्या 2 साठी ब्लॉकसाठी क्षेत्र आहे, पुढं 4 साठी ते विद्यालयाचा कोड आहे, पुढच्या एकासाठी शाखा आहे, पुढचा एक अनुदानाचा प्रकार आहे आणि शेवटचा आहे ते माध्यम असणार आहे. म्हणजे एवढं तुम्हाला लिखाण करत असताना हे पहिल्यांदा कागदावर सगळे ज्युनियर कॉलेजची नावं आणि त्यांचा कोड पुढं तुम्हाला लिहिणं गरजेचं असणार आहे. म्हणजे तुम्ही कागदावर ते विद्यालयाचं नाव लिहिल्यानंतर पुढं 9 ब्लॉक तयार करून ही सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे. म्हणजे कोणत्या शाखेला जाणार आहात, अनुदानित आहे का विना अनुदानित आहे, माध्यम कोणतं आहे आणि क्षेत्र कोणतं आहे हे तिथं लिहिणं खूप गरजेचं असणार आहे. त्यामुळं हे या फॉर्ममध्ये तुम्हाला तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे हे कोड रचना तुम्हाला समजून घेणं गरजेचं असणार आहे. आता इथं क्षेत्रनिहाय दिलेला कोड जो असणार आहे तो आपण एकूण, तुम्हाला माहित आहे क्षेत्रनिहाय कोड म्हणजे मागच्या वेळेस तुम्हाला सांगितले की एकूण 9 डिव्हिजनल बोर्ड्स असणारे आहेत. मुंबईसाठी एमयू आहे, पुणे पीएन, नागपूर एनजी, अमरावती एएम, नाशिक एनके, लातूर एलटीआर, संभाजीनगर एसबीएन, कोल्हापूर केपी. म्हणजे तुम्ही कोणत्या विभाग सब डिव्हिजनच्या अंडर तुमचं ज्युनियर कॉलेज येत आहे ते तो कोड तिथं क्षेत्र म्हणून येणं गरजेचं असणार आहे. हे लक्षात घ्या. आता इथं काही ठिकाणी पहा, इथं आता 2 लेटर्स आहेत तर इथं एसबीएन 3 म्हटलं, इथं लातूरला 3 लेटर्स आलेले आहेत. त्यामुळं 9 कॅरेक्टरच्या पुढं कदाचित ते जाऊ शकेल, यावर एक आता शंका निर्माण होऊ शकते. म्हणजे इथं तो एक प्रॉब्लेम आहे, कारण 2 2 क्षेत्राला म्हटले तर इथं 3 3 आलेले आहेत. बघू यावर काय माहिती मिळाली तर लगेच तुम्हाला सांगितली जाईल. शाखानिहाय कोड कला ए, आर्ट्स ए, विज्ञान म्हणजे सायन्स एस, वाणिज्य कॉमर्स सी. अनुदान प्रकारानुसार कोड आहे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था एल, म्हणजे लोकल मॅनेजमेंट आपण म्हणूया. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाचे आपण 5 प्रकार पाहिले, त्यापैकी हा पहिला आहे. अनुदानितसाठी जी ग्रँटेबल, विना अनुदानितसाठी नॉन ग्रँट एन, स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे सेल्फ फायनान्सला एफ म्हटलेला आहे आणि अंशतः अनुदानित म्हणजे पार्टली एडेड पी असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे हे अनुदान कोणत्या ते ज्युनियर कॉलेज कोणत्या प्रकारामध्ये मोडतं ते पण लिहिणं आवश्यक असणार आहे. आणि माध्यम निहाय कोड जो असणार आहे तो मराठीला एम, इंग्रजीला ई, उर्दूला यू, हिंदीला एच, गुजराती जी, कन्नड के, सिंधी एस. म्हणजे हा जो टेबल किंवा ही जी स्लाइड तुम्हाला दिसते ही तुमच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची असणारी आहे. कारण यामध्ये चुकून काही गफलत झाली तर मग मात्र शंका निर्माण होऊ शकते किंवा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तर त्या दृष्टिकोनातून विचार करणं खूप गरजेचं असणार आहे. माझी खात्री आहे हाही व्हिडिओ तुम्हाला चांगला आवडेल. आवडला तर तो लाईक करा आणि ही माहिती आपल्या इतर मित्रांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून त्याचाही फॉर्म चांगल्या पद्धतीनं तो भरला जाईल, त्यालाही कोणत्या तांत्रिक अडचणी येणार नाहीत. धन्यवाद.